नमस्कार, NDTV मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी जिथे उभा आहे ना आज, तर हे एक ड्रोन फॅक्टरी आहे छत्रपती संभाजीनगरची। आता इथे येण्याचं कारण काय आणि ही बातमी दाखवण्याचं कारण काय ते म्हणजे नुकत्याच जे झालेलं आहे भारत पाकिस्तान मधलं युद्ध असेल किंवा जी तणावाची परिस्थिती होती, त्यात जेवढी या तणावाची आणि युद्धाची चर्चा झाली त्यापेक्षा अधिक चर्चा झाली ती ड्रोनची। कारण आपण बघितलं तर यापूर्वीचे युद्ध जे आहे तर सैनिक लढायचे, एअरफोर्स लढायचे, मात्र यंदाचं हे जे परिस्थिती होती त्या ड्रोनची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। आणि आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या घडामोडीनंतर ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियानं देखील सांगितलं की 2030 पर्यंत भारताला ड्रोन हब बनवायचं आहे। आणि त्यामुळेच 2021 मध्ये भारतात जे ड्रोन आयात होते 2021 पासून हे बंद करण्यात आले आणि तेव्हापासून भारतात जे आहे तर ड्रोनचं उत्पादन जे आहे तर वाढवलेलं आहे। आता ड्रोनचं वेगवेगळ्या क्षेत्रात जे आहे तर हे ड्रोन तयार केले जातात, मात्र भारतात जे आहे तर खास करून हे ड्रोन जे बनवले जातात त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे। आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा ड्रोनचं हब बनतोय। आता हे ड्रोन कसे बनवले जातात आणि हा मराठवाडा ड्रोन हब कसा बनतो हेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि त्यासाठी संभाजीनगरमध्ये आपण पोहोचलेलो आहे। माझ्यासोबत या कंपनीचे मालक आहेत दासरथे सर, NDTV मराठीमध्ये स्वागत आहे। ड्रोन हे जे आहे तर आता खूप प्रगती म्हणजे ड्रोनची खूप मागणी वाढली, मग कृषी क्षेत्र असेल किंवा आता आपण जर बघितलं तर भारत पाकिस्तानचं या जे तणाव होती त्यात ड्रोननी महत्त्वाची भूमिका, भारतात असेल किंवा महाराष्ट्रात असेल ड्रोनची मागणी कशी वाढते आणि ड्रोन कसं या जे आहे तर आता हा आपण जर बघितलं तर भारत जे आहे तर ड्रोनचा हब बनत चाललंय, कसं हे सगळं आहे मला थोडं सांगा। सर बिलकुल, पहिल्या प्रथम खूप खूप धन्यवाद, कारण आपल्या रिजनमध्ये आपल्या क्षेत्रात बरेचसे वेगवेगळे उद्योग कार्यरत आहेत आणि त्याला कव्हर करण्याचं काम खऱ्या अर्थाने NDTV आपल्या चॅनल मार्फत करत आहात। नाही तर ही फार मोठी गोष्ट आहे। राहता राहिला ड्रोनचा विषय, तर व्हेरी क्विकली ड्रोन्स आर गेटिंग पॉप्युलर। याचं कारण आहे कारण एरियल मुवमेंट, एरियल रूट इज द शॉर्टेस्ट पॉसिबल रूट टू अचीव एनी मटेरियल हँडलिंग। कुठेही एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी हा हवाई रस्ता हा सगळ्यात जवळचा आहे, सगळ्यात क्विक आहे। आपण रस्त्यावर पाहतो, रस्त्यावर आज ट्रॅफिक एवढी झालेली आहे, रस्त्यावर चालणं अशक्य होतं। काही दिवसातच उडत्या ड्रोन टॅक्सीज आपल्याला दिसल्या तर त्याच्यामध्ये अगदी काही वावगं म्हणता येणार नाही, जे खरं तर आमचा एक एफर्ट असा चालू आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू। पण खास करून शेती आणि सुरक्षा या दोन क्षेत्रांमध्ये ड्रोनचा आता वापर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे। आणि आपल्या देशामध्ये हा जितक्या लवकर सुरू झाला त्याही पेक्षा जास्त वेगाने तो आता मोठा होणार आहे। सर, आता शेतीमध्ये सुद्धा आपण पाहतो, शेतीला शेवटी बऱ्याचदा काही ठिकाणी बंधनं येतात, कारण अवेलेबल असलेली कार्यसामग्री म्हणजे कालपर्यंत आपण शेतीत ट्रॅक्टर नाही वगैरे या गोष्टी करत होतो। आज सगळे ड्रोन्स आलेले आहेत। म्हणजे आमच्याकडे स्वतःकडे ॲग्रोजेट नावाचं एक प्रॉडक्ट आहे, ज्याच्यामध्ये 16 लिटर आणि 32 लिटर असे दोन व्हेरियंट्स आहेत। आपण त्याच्यात पेस्टिसाइड मिक्सचर त्याच्यामध्ये कॅरी करू शकतो आणि अत्यंत वेगाने ते शेतीवर पिकाप्रमाणे वेगवेगळ्या पिकाप्रमाणे स्प्रेइंग करतो। गंमत अशी आहे की आपल्याला साधारण काही गणित सांगायचं झालं तर एक एकर जागेवर जर आपल्याला स्प्रेइंग करायचं असेल, फवारणी करायची असेल, तर फक्त आपण मॅन्युअली काम केलं अर्ध्या दिवसाच्या वर जातं। म्हणजे आमच्या ऑब्झर्वेशन तर साधारण 1 दिवस आणि तीन माणसं म्हणजे 8 तासाचा एक दिवस जर म्हणला वर्किंग आवर्स, साधारण 24 तास दिवसाचे सगळे मिळून 24 मॅन आवर्स ज्याला आपण म्हणतो तेवढे जातात। हेच काम ड्रोन अक्षरशः 7.5 मिनिटात करतो। हे कृषीचं जे तुम्ही ड्रोन म्हणताय हे तर लोकांपर्यंत पोहोचलंय, आता लोक स्वतः हाताळतात हे लोकांना माहिती आहे अगदी। पण ज्या आपण म्हणतोय की सुरक्षा क्षेत्रात म्हणजे आता म्हणजे आर्मी असेल, हे ड्रोनचा कसा वापर वाढलाय? आता तुम्ही पण यावर काम सुरू केलंय, तुमच्याकडे पण एक मला वाटतं काय विराट नावाचं हे ड्रोन आहे, आपण याचं प्रत्यक्ष पण बघू। बिलकुल। तर हे काय वर्क करतं सर आणि म्हणजे नेमकं कसा हा याचा वापर केला जातो? सर अगदी फार चांगला प्रश्न आहे। या ड्रोनचा 2 पद्धतीमध्ये वापर करता येतो। एक तर डिफेन्समध्ये आपण पाहतो की दुर्गम प्रदेश असतो, एका जागेवरून दुसऱ्या जागी जायचं, एका चौकीवरून दुसऱ्या चौकीवर जायचं, तर वाहनं सहजासहजी जाऊ शकत नाही।
माणसाने चालत जाणं म्हणलं तरी सुद्धा इफ वी सी मिलिटरी मॅन, आपल्याला जर कोणी आर्मीतला माणूस आपण पाहिला तर त्याच्या खांद्यावर कमीत कमी 20 किलोचं वजन असतं. ओके. त्याला त्याची आयुधं घेऊन जाणे किंवा अजून बाकी जे काही सामान असेल ते घेऊन जाणे हे असतं. वर म्हणजे ज्याला स्लँटेड सरफेस म्हणतो, फेसिंग अपवर्ड्स, तसा चढायला लागतो. वेळ खूप जातो, एनर्जी खूप जाते. हेच काम लॉजिस्टिक्सचं 20-20 किलो असो, 40 किलो असो, हे ड्रोन्स अगदी म्हणजे सैनिकांना सामान ने आण करण्यासाठी हे उत्तम आहे. हे अगदी उत्तम आहे. आणि हे तुम्ही जे हे केलंय स्फोटक पण आहे याच्यात काहीतरी. हे याचा दुसरा उपयोग असा करता येतो की शेवटी आज युद्ध हे पारंपरिक पद्धतीने लढलं जात नाही. आताच जे गेल्या 2-4 दिवसाचं आपण सगळं पाहिलंच. खूप ड्रोन हल्ले इकडून तिकडे होत होते. आपल्याला आपण योग्य प्रदेशात, आपल्या प्रदेशातच राहून एका अर्थाने शत्रूचा जी मोक्याची स्थानं आहेत ती कॅप्चर करणे किंवा ती ध्वस्त करणे, जेणेकरून त्यांना आपल्यावर हल्ले करता येणार नाही. याच्यासाठी ड्रोन कामाला येतात, कारण माणसाला तर जायचं नाहीये आणि मानव जीवितहानी पण होत नाही. जीवितहानी होत नाही, जीवितहानी वाचते. सर, मला ड्रोन कसा बनतो हे महाराष्ट्राला आणि भारताला बघायचं आहे, कारण लोकांना ड्रोन माहिती पण तो बनतो कसा हे थोडंसं आपण जरा असेंब्ली करून तुमचं दाखवा. काय आहे ना की ड्रोनची मागणी आणि ड्रोनचा वापर हा प्रत्येक अनेक क्षेत्रांमध्ये वाढलाय. त्यात आता AI देखील आलेला आहे आणि या ड्रोन मध्ये AIचा पण वापर होतोय. पण ड्रोन कसा बनतो ते थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कपिल, थोडंसं तिकडे दाखव. हे अशा पद्धतीने हे ड्रोन बनतोय. आता हे कसलं ड्रोन आहे सर? सर, हा ऍग्रिकल्चरल ड्रोन आहे. अच्छा. ज्याला आम्ही ॲग्रोजेट म्हणतो. बरं. हा 16 लिटरची याची टँकची कॅपॅसिटी आहे. बरं. याच्यामध्ये आपण पाहतात असे असेंब्ली स्टेशन्स आहेत. सगळ्यात म्हणजे ब्रेन आणि हार्ट ऑफ द ड्रोन्स आर मोटर्स, बॅटरीज आणि त्याच्यातला असलेला कंट्रोल सिस्टम, त्याच्यातला असलेला अल्गोरिदम. तर या स्टेशन्सवर ड्रोनला लागणारे वेगवेगळे पार्ट, जसं की ही फ्रेम आहे, याला आपण कार्बन फ्रेम म्हणतो. ही फ्रेम, याची टॉप बॉडी ज्याच्यामध्ये सगळं कंट्रोल युनिट असतं. बरं. यांची सगळ्यांची असेंब्ली इथे होते, जी आमची टीम आता असेंब्ली करताना तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर आता हे विंग्स आहेत ड्रोन्सचे. इथे विंग्स लागतात अशा पद्धतीने, आणि विंग्स लागल्यानंतर त्याला मोटर्स असेंबल होतात. बरं, हे सगळे तुम्ही स्वतः तयार करतात की हे कसं याला लागणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू? यातला डिझाईनचा पार्ट जो आहे तो सगळा आमचा आहे. ओके. द कम्प्लीट IP ही जी आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही आमची आहे. आणि जे कंपोनंट्स त्याच्यात वापरले जातात, काही कंपोनंट याच्यामध्ये ज्याला बॉट आउट पार्ट म्हणतो, की बाहेर हे मार्केटमध्ये सुद्धा त्या स्पेसिफिकेशन्स मध्ये अवेलेबल असतात. आणि काही ठिकाणी जिथे स्पेशलाइज्ड कंपोनंट वेगवेगळ्या ड्रॉइंग नुसार लागतात ते आम्ही आमचे बनवून घेतो. यातला कंट्रोल सिस्टम, प्रोग्रामिंग हे सगळं 100% आमचं आहे. भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी सोशल मीडियावर आणि खास करून माध्यमांमध्ये तुम्ही अनेक ड्रोनची व्हिडिओ बघितले असेल, ज्यातून काहीतरी बॉम्ब सारखे पदार्थ पडतो आणि नंतर स्फोट होतो. हे ड्रोनच्या माध्यमातून हे सगळे हल्ले होते आणि तो ड्रोन कसा आहे तेच दाखवण्यासाठी तुम्हाला इथं आलोय. विराट नावाचं हे ड्रोन आहे. हे कसं ऑपरेट केलं जातं आणि ते कशा पद्धतीने शत्रूंवर तोफगोळा असेल किंवा हे गोळे जे आहेत डागले जातात, त्याचा आपण एक छोटंसं प्रॅक्टिकल करणार आहोत. माझ्यासोबत राहुल सर आहेत. सर, हे कसं हे सगळं तुम्ही करणार आहे, जरा आम्हाला ट्रायल दाखवा. येस सर, येस, डेफिनेटली. याला काय असतात ना, याला आम्ही थर्मल इमेजिंग आणि नॉर्मल RGB इमेजिंगचे 2 कॅमेरा मॉड्यूल्स असतात. हा नॉर्मली एक 100 to 1000 फीटच्या रेंजमध्ये फ्लाय करतो. एक टार्गेटवर झाल्यानंतर जेव्हा हा ड्रोन पोहोचतो तेव्हा आपण त्याला टार्गेट लॉक करू शकतो की कुठे आपल्याला वॉर हेड्स किंवा पेलोड ड्रॉप करायचे. लॉक झाल्यानंतर त्या एक्झॅक्ट लोकेशनवर पेलोड आपला रिलीज होतो आणि तिथे जाऊन ड्रॉप असतो. तर फॉर एक्झाम्पल फूड पॅकेट्स आपण टाकले तर फूड पॅकेट्स ड्रॉप होणार. फॉर एक्झाम्पल आम्ही वॉर हेड किंवा एक बॉम्ब टाकला तर बॉम्ब पण आपण ड्रॉप करू. मला एक बॉम्बच टाकून दाखव. डेफिनेटली. आपण एक बॉम्ब जे आहे, म्हणजे हा प्रॅक्टिकलचा भाग झालाय. कसं असतं ते थोडंसं आपल्याला राहुल सर दाखवणार. न फुटणारा बॉम्ब एक करा त्याला चालू तुम्ही थोडस. यश, हा इथं आता हे उडालं, म्हणजे तुम्ही बॉम्ब घेऊन उडाले समजा. आता हे पडणार का? फॉर एक्झाम्पल मी आता कन्सिडर करतो की हा माझा टार्गेट आता मी इथून लॉक करणार आणि इथून मी याला
कुठलं? याप्रमाणे आपण पेलोड, फूड पॅकेट्स, हे असे आणि बॉम्ब सोडू शकता? वॉरहेड्स नाही सर, एका वेळेला आपण एक ड्रॉप करू शकतो. जर आपण जास्त मिशन दिले तर सगळे पण सोडू म्हणजे शकतो. आपण आता एकच मिशन त्याला एकच दिलं. मिशन दिलेला होता, ओके. एकच टार्गेट होता. एका वेळी किती आपण हे टाकू शकतो? एका वेळेस आपण 9 ड्रोन, 9 वॉरहेड किंवा 9 बॉम्बचं बरं. ड्रॉपिंग करू शकतो. बरं, याला टार्गेट लॉक करावं लागतं टार्गेट आणि लॉक करावा तिथेच लागतो, पडणार मग. तिथेच पडणार तो. ओके. किंवा आपण हिट एक हिट पॅम्पलेट देऊ शकतो त्याला. म्हणजे ते हिट मध्ये कसं आहे की जर ह्युमन असलं तिथे हा. किंवा टँक असले मिलिटरी टँक, तर त्याचा हिट पॅकेट वेगळं असतं, टेम्परेचर जास्त असतं, हो. ऑटोमॅटिकली डिटेक्ट करून पण म्हणजे तो स्वतः डिटेक्ट करतो ते ड्रॉप करून मानव आहे. इथे आपल्याला सगळं म्हणजे कसं मला पुढे दाखवतो? तर बघा, इथे आपल्याला हा एक नॉर्मल RGB झाला. हा. तर आपल्याला सगळं दिसतंय की एक एरियल इमेज दिसतंय की आता आपण कुठे आहोत. आपला प्लांट झाला बघा, आपला ड्रोनचा लोकेशन आहे इथे. हे आपण कुठली पाथ क्रिएट केलेली होती ही, आणि ड्रोन आपला जर आपण लेफ्टला घेतो तर बघा ड्रोन इथे चालला लेफ्टला. ओके. हे सगळं आपल्याला इथे दिसतं. आता फॉर एक्झाम्पल मला इथे जर बॉम्ब ड्रॉप करायचा आहे, तर मी इथून त्याला कमांड देऊ शकतो, किंवा जर त्यांनी स्वतः हिट पॅकेट आयडेंटिफाय केले तर तिथे तो ड्रॉप. पण तुम्हाला इथे कळणार की Yes, तिथे yes, टँक ते आहे, drop तिथं झालेलं, माणसं सगळं आहेत. करतं. जर माणसं असेल तर आपल्याला टाकायचं नाही, हे तुम्हाला इथे सगळं Yes, कळणार. सगळं करणार. ग्रेट. ज्या पद्धतीने ना भारत आणि पाकिस्तानमध्ये सगळं सुरू होतं आणि ज्या पद्धतीने ड्रोन मधून हल्ला केला जात होता, तो या पद्धतीने हल्ला केला जात होता. ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं की पाकिस्तानकडून की नागरिकांवर हल्ला झालाय किंवा हे झालाय, आणि भारत सतत सांगत होता की आम्ही फक्त दहशतवाद्यांवर हल्ला केलाय. आणि तो हल्ला करण्यापूर्वी त्यांनी सगळ्या गोष्टीचं जे आहे, तर हे जे ड्रोन आहे त्याचं लोकेशन आणि AI माध्यमातून हे सगळं ऑलरेडी टार्गेट केलेलं होतं की फक्त जिथे दहशतवादी आहेत त्याच ठिकाणी हे बॉम्ब पडणार. आणि ती टेक्नॉलॉजी कशी होती तीच आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीने हे ड्रोन भारत पाकिस्तान जे वॉर सुरू होतं त्यात वापरण्यात आले होते. ही सगळी माहिती तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे की आतापर्यंत आपण कृषी मध्ये वापरणारे ड्रोन वगैरे हे सगळे स्वतः बघितले होते, पण पहिल्यांदाच महाराष्ट्राला हे युद्धात वापरणारे ड्रोन कसे असतात ते दाखवण्याचा हा प्रयत्न. या ड्रोन फॅक्टरीमध्ये ना आणखी एक उत्तम असा ड्रोन आपल्याला पाहायला मिळतो. सर्व्हेलंट हा ड्रोनचं नाव आहे, ज्याला एक कॅमेरा लावलेला आहे. आणि विशेष म्हणजे यात AI टेक्नॉलॉजी देखील काही प्रमाणात म्हणजे बऱ्यापैकी पाहायला मिळते. आणि त्यातून फायदा कसा होतो ते आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या ड्रोनचा उपयोग सर कसा केला जातो? कारण याला कॅमेरा आहे, मला असं कळलं की अत्यंत वरून हा सगळा कॅप्चर करतो आणि सगळी माहिती देतो. काय उपयोग कसा आहे सर? याची स्पेशालिटी अशी आहे, याला आम्ही स्काई म्हणतो. आणि याचा खरं उद्दिष्ट हे सर्व्हेलन्स. सो याच्यामध्ये कॅमेरा बेस्ड इमेज प्रोसेसिंग आणि AI असं कॉम्बिनेशन आहे. AI कुठे कुठे वापरला जातो हे सांगायचं असेल तर मुख्य त्याचे ठळक 3 सेगमेंट्स आहेत. एक तर थर्मल इन्स्पेक्शनसाठी AI इथे वापरला जातो. फ्लड, फायर अशा ठिकाणी जेव्हाही कोणाला मदतीची गरज असते तर कॅमेराने एक हीट मॅप जनरेट होतो. आणि त्या हीट मॅप मध्ये वेगवेगळे जे लेयर्स असतात प्रत्येक सेगमेंटचे, त्याच्यावरून आपल्याला हे कळतं कुठलं नॉट ओनली टेम्परेचर बट वेअर इट नीड्स द मोस्ट, वेअर हेल्प इज रिक्वायर्ड. दुसरा विषय याचा असा आहे, आपण रेग्युलर जो सर्व्हेलन्स आहे म्हणजे ह्युमन डिटेक्शन, चोर असो किंवा काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी असो, याच्यासाठी हा वापरला जातो. युझिंग AI तिथे ह्युमन प्रेझेन्स आहे का, होता का, कुठल्या कुठल्या ठिकाणी झाला, काय काय ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत किंवा होण्याची शक्यता आहे. एक मला त्यांनी जे सांगितलं की एक टावरचे नट असतात ते जर लूज झाले तरी म्हणजे त्या टावरवर चढायला एक माणूस जर तिथे 2-3 दिवस जातो, तिथं हा ड्रोन एका तासात कसं काम करतो? बिलकुल सर. आता इंडस्ट्रियल टॉवर जे असतात, टॉवर्स आणि पायपिंग दोन्ही ठिकाणी रस्ट येणे हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. रस्ट डिटेक्शन साठी सुद्धा याच्यातला AI वापरला जातो. तुम्हाला नॉर्मली माणूस तिथे जाऊन चढून बघायचं म्हणलं तर त्याला चढायला लागणारा वेळ, त्याच्यात असणारे सेफ्टीचे कन्सर्न, कारण बऱ्याच ठिकाणी इथे सेफ सरफेस नसतो जेणेकरून एक माणूस तिथे जाऊन काम करू शकेल. जाऊन फक्त बघणेच असतं काय करायचं आहे काय नाही. एरियल रूटने ड्रोन उडून आपण सगळं काम जे कसंही माणसाला ज्याच्यामध्ये अख्खा दिवस खर्च होतो, सेफ्टीचे इश्यू येतात, ते विदाऊट एनी इश्यूज ऑफ सेफ्टी ड्रोन फक्त फ्लाय करून तिथे बघू शकतो. नुसतं बघतच नाही तर युझिंग हीट मॅप्स तो हेही सांगतो की कुठल्या ठिकाणी रस जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे लिकेज होण्याची शक्यता जास्त आहे. ग्रेट.
सर पण ज्या पद्धतीने हे ड्रोन आपण जर बघतोय, आपण हबच्या दिशेने चाललोय किंवा आपण प्रयत्न करतोय, पण यात काय अडचणी काय आहे? म्हणजे यात सगळ्याच वस्तू आपल्या देशात मिळतात का, किंवा याला काय गोष्टी आपल्याला बाहेरून आयात करावं लागतात? काय अडचणी काय आहे? सर अगदी फार चांगला प्रश्न आहे आणि याच्यात मुख्यत्वे करून 2 अडचणी आहेत, बॅटरी आणि मोटर. बॅटरी ही मेनली लिथियम पॉलिमर, लिथियम आयन, ज्याच्यामध्ये लिथियम हा कॉन्टेंट फार महत्वाचा आहे, अशा घटकांपासून ही बॅटरी बनते. आणि लिथियम ऍज अ रॉ मटेरियल आपल्या देशात फार कमी ठिकाणी अवेलेबल आहे, अगदी नाहीच्या बरोबर. त्याच्यामुळे तैवान, चायना किंवा युरोपियन कंट्रीज इथून याची आयात करायला लागते. दुसरी गोष्ट, बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स देशात तसे बॅटरी मॅन्युफॅक्चरर कमी आहे, पण खूप सारे बिझनेसेस, खूप साऱ्या स्टार्टअप त्याच्यामध्ये वेगाने पुढे येत आहेत, ज्या सेल्सचं जे बेसिक म्हणजे लिथियम आणि याचं जे काही बेसिक स्लरी मटेरियल आहे ते देशात तयार करून त्याच्यापासून सेल बनवत आहेत. मोटर्सचाही विषय सिमिलर आहे, मोटर मॅन्युफॅक्चरर आपल्याकडे आहेत, पण ड्रोनसाठी जो परफॉर्मन्स लागतो त्या परफॉर्मन्सच्या स्पेसिफिकेशन्सच्या मोटर्स तयार करणे हे अजून थोडंसं म्हणजे नियर फ्युचर ज्याला मी म्हणेन अशा पद्धतीचं आहे. तिथेही खूप वेगाने काम होत आहे, पण आजच्या घडीला हे 2 गोष्टी आहेत. सर मला एक सांगा, तुम्हाला ही ड्रोन मध्ये काय यावं वाटलं आणि नंतर तुम्हाला हे कसं सुचलं की एक ड्रोनची फॅक्टरी सुरू करावी? कारण दुष्काळी मराठवाडा जिथे असं आपण म्हणतो की शेतकरी अडचण, शेतकरी आत्महत्या वगैरे या सगळ्या आपल्यावर लागलेल्या हे आहे, आणि असं असताना एक मराठी माणूस म्हणून आणि मराठवाड्यात असं हे सुरू करावं, आणि त्यात आता मराठवाड्यात नाही महाराष्ट्रातला हब संभाजीनगर बनत चाललाय ड्रोनचा, कसं सुचलं हे सगळं? सर याच्यामध्ये मला फार आवडतं या प्रश्नाचं उत्तर द्यायला, कारण ते अगदी हृदयाच्या जवळ आहे. सर मी 2015 मध्ये रोबोटिक्स मध्ये माझं मास्टर्स केलं, कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी अमेरिकेतली तिथून. आणि ही युनिव्हर्सिटी स्पेसिफिकली रोबोटिक्स साठी नावाजलेली आहे. तिथे मी नेहमी हे ड्रोन सोडताना पाहायचो, म्हणजे आजपासून 10 वर्ष अलीकडे, आणि त्याच्याही 10-15 वर्ष अलीकडे त्यांचे प्रयत्न चालू होते. तेव्हा ड्रोन ऍज अन ऍप्लिकेशन काय असं फारसं ओपन डोमेन मध्ये आलेलं नव्हतं. डिफेन्स मध्ये काहीतरी करायचं एवढाच अगदी त्यांचाही अजेंडा होता, अमेरिकेतला सुद्धा. ते पाहिल्यानंतर वाटलं की हे इकडे होऊ शकतं तर आपल्या देशात का नाही. क्युरिओसिटी तिथे जागृत झाली. कुतूहल जागृत झाल्यानंतर ऍप्लिकेशन काय हा साधारण विषय नेहमी विचार करायला सुरुवात झाली. मी स्वतः म्हणजे माझं कन्नड तालुक्यामध्ये वडिलोपार्जित शेती आहे. ओके. आणि जे तिथे बऱ्याचदा जाणं येणं होतं, तिथे जाणवलं की कामाला राबायला असलेली माणसं, त्यांचे लागणारे कष्ट हे या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीने कमी करता येऊ शकतात. कारण कमी कष्ट म्हणजे जास्त उत्पन्न. बरोबर. आणि सगळं असून सुद्धा उत्पन्न कमी निघणे, पाण्याचं दुर्भिक्ष असो किंवा रिसोर्सेसचं असो, कधी कधी माणसांची अडचण असो पोहोचण्यापर्यंत, गावामध्ये रस्ते नसतात, बरेच विषय असतात. आता परिस्थिती बरी आहे, पण इफिशियन्सी इज द बिगेस्ट फॅक्टर. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याच्यासाठी 24 तास माणसांना लागतात ते काम जर 5 ते 10 मिनिटात होत असेल तर उत्पन्न वाढेल. आणि पर एकर उत्पन्न हे जर शेतकऱ्याचं वाढलं तर सुबत्ता सुद्धा वाढेल. असा सगळा तो बॅकट्रॅक झालेला फ्लो होता. त्याचप्रमाणे म्हणजे त्यात नेहमी डोक्यात हे क्लिअर होतं की आपण शिकू बाहेर, पण जे काही करायचं ते आपल्याकडे आपल्या मातीत आपल्या देशासाठी. त्याच्यामुळे कुठेतरी या प्रयत्नांना सुरुवात झाली. आणि ज्याला म्हणतात ते समा बनता गया, कारवा बनता गया, त्या पद्धतीने टीम सुद्धा उभी राहिली. टीमही लोकल कॉलेजेस मधून आलेली आहे, अत्यंत शार्प मुलं आहेत. आणि आता म्हणजे आम्हाला आनंद होतो की आम्ही काही प्रॉडक्ट्स आता मार्केटमध्ये घेऊन येऊ शकलो आहोत. तशी किती रुपयापासून सुरुवात झाली? आज काय आपण टर्नओव्हर पर्यंत? सर टर्नओव्हर या वर्षी आमचा साधारण 100 ड्रोन्स विकण्याचा मानस आहे. ओके. ज्याला 10 कोटींपर्यंत ही कंपनी घेऊन जाईल. ड्रोन्सवर काम आमचं 3 वर्षांपासून चालू आहे. त्याच्यामध्ये आर्थिक अडचणी तशा म्हणजे आम्ही रुचा यंत्रा हा बिझनेस आधीही केला होता, पण रोबोटिक्स मध्ये दुसऱ्या प्रॉडक्ट मध्ये आम्ही काम करत होतो. त्याच्यानंतर आम्ही याच्यात डायव्हर्ट झालो. आर्थिक अडचणी म्हणल्या तर त्याच्यापेक्षाही इकडे कंपोनेंट मिळणे किंवा ते बनवणे यातल्या अडचणी जास्त होतात. आर्थिक अडचणी या रिझॉल्व्ह होतात, अगदीच नाही असं नाही, कारण आज फंडिंगचं युग आहे, स्टार्टअपचं युग आहे. त्याच्यानंतर त्याच्यात सुद्धा योग्य स्किल मिळणे आणि ते स्किल गोळा करणे, योग्य कॉम्पोनंट्स, योग्य सोर्सेस मिळणे, R&D याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आम्हाला आल्या. आफ्टर बर्निंग आवर हँड्स, आफ्टर म्हणजे ज्याच्यामध्ये पुटिंग अ लॉट ऑफ एफर्ट्स,
आणि पुटिंग अ लॉट ऑफ कॅश वी कुड अराईव्ह आफ्टर 2 years फॉर अ कन्क्लुझिव्ह प्रॉडक्ट. 2 वर्षाची मेहनत त्याच्यात नक्की गेली. म्हणजे आता अगदी एक्सपेंडिचर सांगायचं म्हटलं तर कदाचित पोटभरात ते सगळं गेलेलं आहे. बरं, मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला संपवायचा आहे. तुम्ही कृषी क्षेत्रात ड्रोन तयार केले, संरक्षण क्षेत्रात केले, तुमची एक प्रोजेक्ट सुरू आहे जो लवकरच येणार आहे, एअर टॅक्सी. येस. कुठपर्यंत प्रोजेक्ट आलाय? कारण भारताच्या लोकांनी अजूनही एअर टॅक्सी बघितलेली नाही. सर आता एअर टॅक्सीज हे जे कधी काळी असं स्वप्न असायचं की असं म्हणलं जायचं की उडती गाडी असली पाहिजे, विमानतर आहे, पण पर्सनल एअर टॅक्सी हे तसं स्वप्नच अजूनही एका लेवलला आहे. आज आपण ऐकतो, कन्सेप्च्युअली पुढे येत आहे आणि आम्ही सुद्धा त्याच्यावर काम करत आहोत. एअर यान या नावाने आम्ही तो प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे. ज्याला पहिला अल्फा किंवा मिनिमम वायबल प्रॉडक्ट आपण म्हणतो, प्रोटोटाईप म्हणा, फंक्शनल प्रोटोटाईप, तो आम्ही साधारण ऑक्टोबरच्या सुमारास आमचा तयार असेल, ऑक्टोबर 2025. आणि येत्या त्यापुढील 2 वर्षांमध्ये फुल फ्लेजेड प्रॉडक्ट म्हणून तो कमर्शियली लॉन्च करायचा आमचा मनसुबा आहे. त्याच्यामध्ये पॉलिसी मेकिंगही मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटकडे होत आहे. पण ठीक आहे, म्हणजे तो भाग काही आपल्या हातातला नाही. पण 2 वर्षानंतर सर परत तुम्हालाच एअर टॅक्सी मध्ये आम्हाला एक चक्कर मारून आणायला आवडेल. नक्की नक्की नक्की. धन्यवाद. हे होते रोहित राष्ट्रते, एक मराठी तरुण मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, ज्यानं ड्रोन उडवायची त्याचं स्वप्न होतं. ड्रोन उडवलंच नाही, ड्रोनची फॅक्टरी बनवली आणि आज हा तरुण एका वेळेला किमान 10 कोटीचे ड्रोन विकतो. तो सोपं नाहीये, त्यासाठी अनेक कष्टही घ्यावा लागलेले आहे. पण मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र हा ड्रोन हबच्या दिशेने वाटचाल करतो आणि त्यात रोहित यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे असे अनेक तरुण धडपड करतात, मात्र यशस्वी होण्यासाठी अनेक कष्ट करावं लागते आणि त्यातला हा एक यशोगाथा होती आणि तेच दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी.